मिरज रेल्वे पोलिसांनी केली 2.5 लाखाची मोबाईल हस्तगत, दोघांना अटक। गहाळ व गुन्ह्यातील 14 मोबाईल हस्तगत। मिरज लोहमार्ग पोलिसांनी कर्नाटकातील दोघांवर कारवाई करत सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे 14 मोबाईल हस्तगत केले आहेत। यामध्ये मिरज लोहमार्ग पोलीस दलाकडे नोंद गुन्ह्यातील 1 मोबाईल व गहाळ म्हणून नोंद असलेल्या 13 मोबाईलचा समावेश आहे। पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। याबाबत लोहमार्ग पोलीस दलाकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील सर्वेलन्स पथकाने CEIR पोर्टलद्वारे प्राप्त CDR व SPR उत्कृष्टरित्या पडताळणी करून ही कारवाई करण्यात यश मिळवलं। याद्वारे कर्नाटकातील सराईत गुन्हेगार विठ्ठल शिंगाडी मटगुडू वय वर्ष 25 राहणार बेळकुड तालुका चिकोडी व मल्लाप्पा रायप्पा गडकरी वय वर्ष 32 राहणार कुर्नेवाडी तालुका हुक्केरी या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांना मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे नोंद असलेल्या गुन्ह्यातील 1 मोबाईल व गहाळ मालमत्ता नोंद असलेले 13 मोबाईल मिळाले आहेत। सुमारे 2,57,000 रुपये किमतीचे एकूण 14 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत। मिरज लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून 20 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केलं। पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, सोलापूर लोहमार्ग पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, मिरज लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक संभाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार मोहसिन पटेल, तानाजी पसारे, तौफिक पटेल, सूर्यकांत कांबळे, अन्सार मुजावर, अनिल घोलप, विनोद कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।